नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी जातोय तळवलीला आणि मागे संदीप टी स्टॉल आहे चिखली फाट्यावर, तिथे मी चहा घेतलाय। आता मी जाणार तळवली। स्थानिक अशी देवस्थानं असतात, त्यापैकी हे एक आहे। या देवस्थानाचं नाव आहे रायणडोबा देवस्थान। हे आहे चिखली गावातील प्रवासी निवारा शेड मांडवकरवाडी। समोर परचुरेने, इकडे डाव्या बाजूला मांडवकरवाडी। आपल्याला जायचं आहे तळवलीला। समोर भव्य पालखी नृत्य स्पर्धा 2024 श्री चंडिका देवी ग्रामस्थ मंडळ व युवा संघर्ष ग्रुप चिखली मांडवकरवाडी। बघा, कोणाला भाग घ्यायचा असेल तर घ्या। न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली, पाट पन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे। गावाच्या बाहेर आहे माझ्या मते। कला वाणिज्य म्हणजे आर्ट आणि कॉमर्स। तळवली गाव पुढे मस्त आहे एकदम। कॉलेज, आंब्याची कलमं पण आहेत। NES अँड JC तळवली। दणदणे यांचं स्नॅक्स कॉर्नर आहे, विठाई स्नॅक्स कॉर्नर। श्री दणदणे यांचे विठाई स्नॅक्स कॉर्नर। कोकण दर्शन, गणपतीपुळे, हेदवी, वेणेश्वर, पंढरपूर, हे व्याडेश्वर, विठ्ठल रखुमाई मंदिर, भडकंबा, वडद व्याघ्रांबरी देवी, हे यांचं गाव आहे दणदणे साहेबांचं। आणि तळवलीची सुकाई मंदिर। आणि समोर कॉलेज आहे, कनिष्ठ महाविद्यालय। ही जी विहीर आहे, आत्ता हिला पाणी नाही आहे, पण इथे गणपती विसर्जन केलं जातं। सिद्धिविनायक देवस्थान तळवली। हे तळवलीमधलं सिद्धिविनायक देवस्थान। आणि हा उजव्या सोंडेचा गणपती आहे। हे बाजूला शेत आहे, शेत, आणि शेताच्या मध्येच हे सिद्धिविनायक मंदिर बांधलेलं आहे। आणि आंब्याची कलमं पण आहेत। आणि इथे एक लेले नावाचे आहेत, त्यांच्याकडे मला जायचं आहे। हा तळवलीचा बाकर स्टॉप आहे आणि इथे शेवरीची झाडं आहेत, शेवरी। आणि त्या शेवरीच्या झाडांचा इथे धार्मिक असा काय उपयोग होतो ते मी तुम्हाला सांगतो। आणि इकडे आहे गुहागर आणि इकडे आहे परचुरी। हे जे झाड आहे हे शेवरीचं झाड आहे, त्याला काटे सावर असं म्हणतात। आणि या बाकर या स्पॉटवर आहे, बाकर स्टॉप आहे, इथे या शेवरीची भरपूर झाडं आहेत। हे शेवराचं झाड आहे, त्याचे एक शेवरा आणि कोकडा असे दोन झाडं असतात। ती होळीच्या वेळी अशी उभी केली जातात आणि त्याच्या आजूबाजूला गवताच्या वरांड्या असतात। प्रत्येक घरातली एक वरांडी तिथे आणली जाते आणि ते होळीच्या आधी जे 9 दिवस असतात ती रात्रीच्या वेळी थोड्या थोड्या प्रमाणात पेटवली जाते। असा त्या शेवराच्या झाडाचा उपयोग केला जातो आणि शेवरा आणि कोकडा असं त्यांना म्हणतात। आणि शेवटच्या दिवशी मोठी होळी असते, जी माड होळी असते, ती शेवटच्या दिवशी पेटवली जाते आणि त्याच्यात ते पण शेवरा आणि कोकडा हे पण त्याचा होम लावला जातो। हे ते काटेसावराचं झाड आहे आणि हे असे काटे असतात त्याला। शेवरा आणि कोकडा असे या झाडाचे उभे केले जातात आणि हे तसं तासलं जातं आणि हे असे खूप असे अणकुजीदार त्याला काटेत। एक बोचला ना तर रक्त काढेल। हे साफ केले जातात आणि होळीला उभे केले जातात।
आता आपल्याला जायचं आहे सोमनागेश्वर मंदिराकडे. ही आहे श्री सुकाई देवी ग्रामदेवता सहाण तळवली. इथे गावाचा होम लागतो आणि जे शेवरा आणि कोकडा आहेत ते वेगवेगळ्या वाड्यांमध्ये उभे केले जातात. मेन होळी आहे ना ती इथे उभी केली जाते इथे. आणि शेवरा आणि कोकडा प्रत्येक वाडीत वेगवेगळा उभे करून ते 9 दिवस त्यांना पेटवलं जातं 9 दिवस. देऊळवाडी प्रवेशद्वार श्री सुकाई देवी प्रसन्न. इथे मागे डोंगर आहे आणि या डोंगराच्या सान्निध्यात ही शेत आहे. त्याच्या सान्निध्यात वसलेलं आहे तळवली गावची ग्रामदेवता सुकाई देवीचं मंदिर. हे आहे तळवली गावातील सुकाई देवीचं जागृत असं देवस्थान. आणि इथे वेगवेगळ्या देवता आहेत. जसे ही आहे कालकाई देवी, ही आहे ग्रामदेवता सुकाई देवी, हे आहेत खेमदेव, नंतर आहे कालेश्वरी देवी, वाघजाई देवी आणि ह्या अजून 2 देवता आहेत. समोरही काही देवता आहेत. या इथे देवता आहेत, त्यांची पूजा केलेली आहे यथासांग. आणि चारी बाजूला देवता आहेत, त्यांची नावं पण मी तुम्हाला सांगतो. हे सुशोभीकरण केलेले बेंचेस आहेत. त्याच्या तिथे पण देवतांची स्थानं आहेत. ती काय मी तुम्हाला सांगतो. इथे पॉन्ड आहे, त्याच्यामध्ये आता कमळं टाकत असेल किंवा कारंजा असेल. ग्रामदेवता सुकाई देवी तळवली. इथे कार्यक्रम होता जागरी पौर्णिमा, घटस्थापना, धाकटी दिवाळी, देवदिवाळी, शिमगा उत्सव, गुढीपाडवा. नंतर वारी दिवस असतात, चैत्रावली, पाली जत्रा, नविनी, बनातील बोरीवसा, किरका. दर 3 वर्षाने म्हणजे 2024 साली किरका झाली. ग्रामदेवतेचे मानकरी आहेत. पहिले मानकरी खांडेकर, दुसरे मानकरी डॉक्टर चंद्रकांत आचार्य आणि यशवंत आचार्य, तिसरे मानकरी सांगळे, चौथे मानकरी शिगवण. पुजारी आणि गावकर आहेत. सुनील गुरव पुजारी आहेत, संतोष जांगळे गावकर आहेत, रमेश गणपत शिगवण गावकर आहेत. अशी ही गावाची व्यवस्था आहे. ग्रामदेवता श्री सुकाई देवी तळवली. इथे एक विशेष गोष्ट आहे ती म्हणजे हा वाघ. असं वाटतं ना बापरे, बाहेरचा माणूस आला तर तो स्तब्धच होईल, एवढ्या मोठ्या आकाराचा हा वाघ आहे. या मंदिराच्या आवारामध्ये जी स्थानं आहेत ती स्थानं आहेत श्री तिटास्थान श्री कालिका देवी, त्यानंतर श्री पंचाग्री गारुडी देवता, हे श्री पंचाग्री स्थान. या स्थानाचं नाव आहे श्री ढाल रहाटी काठी. या स्थानाचं नाव आहे श्री ओवळी देवी बाहेर स्थान. या स्थानाचं नाव आहे श्री इसिम कलमदारी स्थान. आणि या स्थानाचं नाव आहे श्री चौकरण श्री झोलाई देवी. अशी वेगवेगळी स्थानं आहेत. आणि हे आहे सुकाई देवी मंदिर आणि हे ते पॉन्ड आहे. आता हे माझं पेन आहे, त्याच्यावरने याचा साईज लक्षात येतो हा किती मोठा वाघ आहे. हा इथल्याच वाडीतल्या लोकांनी बनवलेला आहे. सुंदर असं
माझ्या मते डावलवाडीतल्या लोकांनी बनवलाय. होय, मस्त काम आहे एकदम. सुकाई देवी मंदिर तळवली. ही तळवली चिंचवाडीमधली नळ पाणी योजनेची पाण्याची टाकी आहे. 1990 सालातली. इथे देऊळ आहे सुकाई देवी आणि ही चिंचवाडीतली नळ पाणी योजना आहे. आणि ही आहे, ही देऊळवाडी आहे आणि चिंचवाडी दुसरीकडे. पूर्वी अशा असत पाण्याच्या टाक्या. हे आहे तळवली गावातील सोम नागेश्वराचं देवस्थान. उगमस्थान. या जागी निवडुंगाच्या झाडाला नागाच्या आकाराची फणा येऊन नागराजाने सर्वसमक्ष दर्शन दिले, म्हणून हे सोम नागेश्वराचे महत्त्वाचे पवित्र स्थान आहे. आणि निवडुंगाच्या झाडाला फणेचा दृष्टांत 1 मार्च 1982. नागराजाचे दर्शन 1982. आणि असं हे देवस्थान आहे सोम नागेश्वर. आणि एक वेळामचे जोगळेकर आहेत, त्यांना सुद्धा इथे निवडुंगाच्या झाडामध्ये त्या नागाचं फडाचं दर्शन झालं आणि मंदिर उभं राहिलं. अजून मंदिराचं काम चालू आहे हळूहळू. जसं होईल तसं काम चालू आहे. सोम नागेश्वर मंदिर तळवली. हे असं जुनं कोणाचं तरी घर आहे छान असं. आणि असा निवडुंग आहे आणि हे सोम नागेश्वराचं देवस्थान. आता आपण इथे पुढे आगरवाडी आहे, तिथे ओहळ आहे, तो बघून मग आपण जाऊया इकडे कुठे बरं. भडकंबा आहे, ते तळवलीतच येतं आणि भडकंबाच्या इथे आपण हा व्लॉग संपूया. या तळवलीमध्ये 2-3च ओहळ आहेत. त्याच्यामध्ये हा एक आगरवाडीचा ओहळ आहे आणि तिकडे बाक्कर स्टॉप आहे, तिथे एक मोठा ओहळ आहे. आणि इकडे तळवली गाव आहे. आणि इकडे वर गेल्यावर आपल्याला विसापूर, कारोळ अशी गावं लागतात. आता आपण जाऊया तिकडे भडकंबा इथे. एका मुलाला घेऊन आलो, पण त्याने मला हा शिरबारवाडी मोंढर येथील विठ्ठल मंदिरात घेऊन आला. ठीक आहे, आता आपण तिकडे कुठे ती वाडी आहे भडकंबा, तिथे आपण परत कधीतरी येऊ. आता माझा व्लॉग मी इथेच संपवतो. त्या तळवलीच्या आसपास जे जंगल आहे, त्या जंगलामध्ये भयंकर अशी डुकरं आहेत आणि ते त्यांचे सुळे आहेत. आणि अशा घटना घडलेल्या आहेत की त्यांनी लोकांवर हल्ला केलेला आहे, त्यांना चावलेलं आहे आणि काही वेळेला जीव पण घेतलेला आहे. अशाही घटना त्या तळवलीच्या आसपासच्या जंगलात घडलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही तळवलीच्या आसपास कुठेही जंगलात एकटे जात असाल तर असा प्रयत्न करू नका, कारण ते जीवाला धोकादायक ठरू शकतं. कारण तिथे भयंकर अशी रानडुकरं आहेत आणि ती जीव घेणारी आहेत. ही भडकंबा वाडी आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे. आणि भाऊ मला तुझे कातागिरीचं मुंडर आहे तिथल्या विठ्ठल मंदिराकडे. काय हरकत नाही. आता MSCIT आपल्याला 10वीचा स्टुडंट आहे, हा 10वी झालेले. आता आपल्याला याला शृंगार तळीला सोडायचं आहे. चलो. अशा तऱ्हेने हे मुंढरची शिरबारवाडीतलं विठ्ठल मंदिर आहे. आणि पण माझा हा व्लॉग येतो तळवलीचा. माझ्या तळवलीचा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. काताकिरी मुंढर असा हा भाग आहे. तळवलीच्या जवळजवळचे सगळे भाग आहेत. चला.